गोष्टी या महाराष्ट्रातून गेल्या 2 वर्षात त्यांनी डिपोर्ट केलेल्या आहेत. मग ते उद्योग असो, आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देईन कारण ही जखम फार झालेली आहे. मग ते वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बलड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, गिफ्ट सिटीचं पूर्ण जे इथून इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे भाजपने हलवलं होतं ते, डायमंड मार्केट असेल, अनेक गोष्टी इथून गुजरातकडे डिपोर्ट केलेल्या आहेत. आणि तसंच मी दसऱ्याच्या दिवशी जे बोललो की महाविकास आघाडीचं सरकार येताच आमच्या सर्वात महत्वाच्या 3 प्रायोरिटी राहतील जॉब्स, जॉब्स आणि जॉब्स, रोजगार, रोजगार आणि रोजगार. कारण रोजगार देखील महाराष्ट्रातून डिपोर्ट केलेले भाजपच्या राज्यात सगळीकडे दिसत आहे. हे जरी असलं आणि डिपोर्ट कार्ड जरी आमचं तयार असलं भाजपसाठी आणि एकनाथ शिंदेसाठी, तरी आपल्या लक्षात आणि मुंबईच्या लक्षात, महाराष्ट्राच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे की काल आचारसंहिता लागली आणि आपल्याला आठवत असेल मी हे सांगितलं होतं की अदानी समूहाचे सगळे GR त्यांच्या फायद्याचे जोपर्यंत प्रकाशित होत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता काही लागू होत नाही. काल आचारसंहिता लागायच्या आधी होणारचा एक मोठा भूखंड अदानी समूहाला दिलेला आहे. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर गेल्या 2-3 महिन्यांमध्ये, खास करून लोकसभेनंतर, जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल आणि आता ऑक्टोबर, आणि खास करून ऑक्टोबरच्या काही महत्वाच्या त्यांच्या मंत्रिमंडळाच्या ज्या बैठका होत्या, प्रत्येक बैठकीत त्यांनी काही ना काहीतरी असं दाखवलं की आम्ही जनतेला काहीतरी देतोय. मग लाडकी बहीणची स्कीम असेल, पहिले जे 15 लाखाबद्दल बोलत होते आता 1500 बद्दल बोलतायत. सरकार चुकून जर आलं तर 15 रुपये देतील अशी ती लाडकी बहीण योजना. आणि मग दुसरं म्हणजे काल परवाकडे आपल्याला आठवत असेल टोल, मुंबईचे जे 5 प्रवेशद्वार आहेत तिथे त्यांनी येणाऱ्या सगळ्या लाईट मोटर व्हेकलसाठी टोल माफ केला. टोल होता किती? 45 रुपये, 50 रुपये. ठीक आहे, हे सगळं चांगलं, हे लोकांना वाटत असेल की काहीतरी आपल्या हातात मिळतंय. पण ह्याच गोष्टींचा आडोसा घेऊन ज्या भयानक गोष्टी ह्या खोके सरकारने केलेल्या आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत. आणि नक्की महाराष्ट्राने याच्यावर मतदानाच्या दिवशी विचार करणं गरजेचंच आहे. पण हे मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर नेत आहे कारण हे भयानक प्रकार मुंबई आणि महाराष्ट्र लुटण्याचा हा सुरू आहे. एकंदर जर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास योजना जी आहे त्याच्याबद्दल आम्ही मित्रपक्ष सगळे आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सतत बोलत आलो. मग धारावीत अनेक आम्ही मोर्चे घेतले आहेत, सभा घेतलेल्या आहेत, चौक सभा घेतलेल्या आहेत, बैठकी घेतल्या आणि मुंबईत देखील घेतलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून अनेक भयंकर गोष्टी धारावी पुनर्विकास योजनेबद्दल येतच असतात. पण एकंदर जर आपण आज जर विचार केला आत्ताच्या घडीला आपण कुठे आहोत, कारण हे काय कॅबिनेटमध्ये तुम्हाला वाटतं की तुम्हाला काहीतरी दिलंय, पण तुम्हाला 50 रुपयाची सूट दिली असेल, पण 50,000 कोटी चा फायदा हा अदानी समूहाला त्याच वेळी दिलेला होता. आता तुम्ही बघा धारावी एकंदर जर पाहायला गेलं तर 300 एकर मध्ये धारावी झोपडपट्टी आहे आणि ज्या काही मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते आहे. ते 300 एकर रिडेव्हलप करायला पूर्ण जो भूखंड धारावीमध्ये घेतला गेला आहे, मग टाटा पॉवर रिसिव्हिंग स्टेशन असेल, माहीम नेचर पार्क असेल, रेल्वेची जमीन असेल, एकत्र करून तो आहे 540 एकर. त्याच सोबत जेव्हा टेंडर झालं, सगळं काही झालं, एका अदानी समूहाला ते टेंडर मिळालं पुनर्विकासाचं, त्यानंतर ह्या सरकारने किंवा ह्या राजवटीने, एकनाथ शिंदेनी काय काय त्यांना दिलंय ह्या मुंबईमध्ये, आणि ती फुकट. सवलती तर वेगळ्या, म्हणजे सवलतीमध्ये काय TDR 40% हे अदानी ठरवणार, मग FSI त्यांना जे ठरवायचं ते, स्टेअरकेस प्रीमियम माफ, हा प्रीमियम माफ, तो प्रीमियम माफ, हे तर दिलंच सगळ्या सवलती. पण जे मुंबईत भूखंड, तुमचे आमचे मुंबईची जमीन ही त्यांना फुकटात दिली आहे, ती अशी आहे. कुर्ल्यामध्ये 21 एकर, मुलुंड, भांडूप आणि कांजूरमार्ग जर एकत्र केलं तर 255 एकर, मडमध्ये 140 एकर, आणि परवाकडे जो दिलेला आहे भूखंड तो देवनारचा आहे, तो 124 एकर आहे. तसं पाहायला गेलं तर हे देखील 540 एकर होतं. म्हणजे 540 आणि 540 मुंबईत छोटे मोठे जर दिलेले प्लॉट अदानीला सोडले तर 1080 एकर फुकटात अदानी समूहाच्या घशात एकनाथ शिंदेनी टाकलेली आहे. हे कशासाठी होतं, हे कोणासाठी होतंय? कदाचित तुम्हाला आम्हाला वाटत असेल की चला मला 1500 रुपये मिळतात, चला मला 50 रुपयाची सूट मिळाली. पण हे सगळं होत असताना जर तुम्ही 1080 एकर फुकटात मुंबईचे अदानी समूहाला देताय तर नक्की हे कुठे नेऊन ठेवता तुम्ही महाराष्ट्र, आणि कुठच्या दिशेला मुंबई नेत आहात? म्हणजे मुंबई तुम्ही गुजरातला जोडू शकत नाही तेवढे वर्ष प्रयत्न करून, मुंबई तुम्ही जिंकू शकत नाहीत, मुंबईकराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, तर काय करायचं? जोर जबरदस्तीने दादागिरी करून मुंबईच्या जमिनी आहेत, मुंबईचे जे भूखंड आहेत, मुंबईच्या हक्काचे जे जल जंगल जमीन आहे ते देऊन टाकायचं अदानीला. कदाचित अरबी समुद्राचं नाव देखील अदानी समुद्र करून टाकतील पुढच्या सरकारमध्ये जर आलं तर, येत नाही. पण ह्याच्यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे
की देवनारचा जो भूखंड त्यांनी दिला 124 एकर, माहिती काढा आपण. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतर्गत वाद आहे, तो कोर्टात पण गेला होता. कदाचित ह्या प्रशासकाने त्यांना कन्सेंट दिलं असेल, पण ह्याच भूखंडावर लेगसी वेस्ट आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, त्याच्यानंतर तिथे वेस्ट टू एनर्जीचा प्लांट आमच्या सरकारच्या वेळी आणि ह्या सरकारच्या वेळी देखील त्याच्यावर चर्चा सुरू होती आणि मला वाटतं जाहीर पण केला होता. मग एकंदर वाद असताना, सबज्युडिस मॅटर असताना हे सगळं एवढी घाई करून तुम्ही अदानीच्या घशात का टाकताय? बरं, एवढं सगळं 540 आणि 540 एकर जर दिले तरी धारावीतल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळणार आहे का? तर तसं नाहीये. कारण जर तुम्ही टेंडर डॉक्युमेंट बघितलं तर त्याच्यात अपात्र लोक होणार आहेत. धारावीतले साधारणपणे 1.5 लाख परिवार धारावीमध्ये अपात्र ठरवली जाणार आहेत. त्यांना तुम्ही तिथून तर हकलवणारच, तुम्ही बाहेर तर काढणारच आहे. म्हणजे 1.5 लाख परिवारांना तुम्ही धारावीत घर देणार नाही. त्याचसोबत माझ्या मुंबईचे सॉल्ट पॅन्स तुम्ही घेणार, त्याचसोबत माझ्या मुंबईच्या जागा तुम्ही फुकटात घेणार, त्याचसोबत मुंबईत तुम्ही साधारणपणे जर आता पाहिलं तर धारावीचं जर सोडलं आणि इतर हे जे 540 एकर मी बोलतोय त्याच्यात 7 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन हे लोक करणार आहेत. 7 लाख स्क्वेअर फूट. आपल्याला मिळतात किती? 1500 रुपये महिलांना, 50 रुपयाची सूट टोलवर. म्हणजे एका बाजूला आपल्याला काहीतरी फसवायचं आणि दुसऱ्या बाजूला काम करायचं अदानीसाठी. म्हणजे तुम्ही बघा ना आता जे मुंबईत झालेलं आहे, मध्यंतरी माझ्या कानावर बातमी आली होती की उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी भाजपाने साईबाबांना विरोध केला होता, त्यांच्या मूर्त्या झाकल्या होत्या, कारण ते काय म्हणाले होते, सबका मालिक एक है. भाजपचा याला विरोध आहे, ते बोलतात सबका मालिक अदानी आहे. एकनाथ शिंदेचा याला विरोध आहे, ते म्हणतात सबका मालिक अदानी आहे. आणि ते करायला हे मागे लागले. तुम्ही विचार करा, साधारणपणे जर यांनी 7 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन या मुंबईमध्ये केलं, धारावी सोडून, धारावीत वेगळं, तर कमीत कमी ह्या 7 लाख स्क्वेअर फूट मधून 1 लाख कोटी अदानी समूह कमवणार आहे. मी परत एकदा सांगतो, कोणीही मुंबईत कमवण्यात आम्हाला काही विरोध नाहीये. मुंबई ही स्वप्न नगरी आहे. मुंबईत अनेक युवा युवती प्रत्येक दिवशी येतात, रोजगारासाठी येतात, नोकऱ्यांसाठी येतात, स्वतःच काहीतरी सुरू करण्यासाठी येतात. नक्की करावं, मुंबईत येऊन मोठं व्हावं. मुंबईत येऊन तुम्ही जगातले सर्वाधिक पैसे कमवणारे व्यक्ती बना, आम्हाला अभिमान असेल. पण मुंबई लुटून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आहे, आणि उद्धव साहेबांचं देखील हीच भूमिका आहे की आमचं सरकार आल्यानंतर हे जे काही अतिरिक्त अदानी समूहाला दिलेलं आहे ते आम्ही रद्द करणार म्हणजे करणारच. आणि मुंबईची हक्काची जमीन, मुंबईच्या हक्काचा जो काही रेव्हेन्यू आहे तो दुसऱ्या कुठच्याही समूहाला देता कामा नाही आणि देणार नाही. हे सगळं रद्द करायला लागणार. ठीक आहे, तुम्हाला धारावीत जेवढं काही मिळालं आहे त्याच्यात कोणालाही अपात्र न करता तिथे तुम्ही बनवू शकत असाल तर आनंद आहे, तेवढं करा. टेंडरच्या बाहेर जर जात असाल, टेंडरमध्ये तुम्हाला जमत नसेल तर टेंडर रद्द झालं पाहिजे. आणि आमची तर मागणी आहे की एवढं सगळं करायच्या ऐवजी मग पीटीसी जो अदानी समूहाने बँड्रा एक्सक्लेमेशन इथे एमएसआरडीसीचा प्लॉट घेतला तिथे बांधा ना ट्रान्झिट कॅम्प. 28 एकरचा भूखंड आहे तो, बांधा तिथे ट्रान्झिट कॅम्प. पण कुठेतरी मुलुंडमध्ये स्थानिक आमदारांनी प्रॉमिस केलं होतं लोकसभेच्या वेळी की आम्ही तो रद्द करून घेऊ. लोकसभा होऊन 4 महिने झालेत, रद्द झालाय? नाही झालाय. कुर्ल्यामध्ये मदर डेअरीचा प्लॉट होता, तिकडच्या स्थानिक गद्दारांनी प्रॉमिस केलं होतं जनतेला की आम्ही रद्द करून देऊ, रद्द झालाय? नाही झालाय. उलट अजून भूखंड दिले गेले, देवनार असेल, मड आयलंड असेल, सगळीकडे असेल. मग ही लूट नक्की कोणासाठी चालली आहे, कशासाठी चालली आहे? आणि महाराष्ट्र जर असा अदानी समूहाच्या घशात घालायला लागलो तर आपल्याला कोणाला इथे राहायला जागा राहणार नाही. जे कोणी स्वतःला मुंबईकर समजतात, जे कोणी स्वाभिमानी मुंबईकर असतील, जे कोणी महाराष्ट्रात या देशाचे नागरिक म्हणून राहतात आणि या देशाचे टॅक्स भरतात, किंवा त्यांना वाटतं की या देशाची प्रगती झाली पाहिजे, त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की आज जसं महाराष्ट्राला लुटलं जातंय ह्याच्यात देशाची प्रगती आहे की अदानी समूहाची प्रगती. हे विचार करून मला वाटतं पुढची पावलं आपण टाकली पाहिजे. मागच्या आठवड्यात तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये तुम्ही आयुक्तांना खगराणेंना यांनी पत्र लिहिलं होतं की तुला जो प्रीमियम आहे तो तुम्ही का माफ केला, त्या संदर्भात काही उत्तर आलेलं नाहीये. आणि कदाचित ह्याच गोष्टीसाठी गेल्या 2 वर्षात निवडणुका घेतल्या नव्हत्या. जर आज प्रशासक नसते आणि तिथे स्थानिक स्वराज्य संस्था असती, मुंबई महानगरपालिका असती, तर सगळ्या पक्षाचे नगरसेवक असते, सगळ्या पक्षाचे इम्प्रुव्हमेंट कमिटी असती, स्टँडिंग कमिटी असती, जनरल बॉडी असते, आणि त्याच्यातून हे सगळं पास केलं असतं का कोणी? तर म्हणूनच तर प्रशासक आणलेत. ती पत्र पण आहेत माझ्याकडे सगळी. Shubham Chauhan here from HW. Freebies has sort of become the buzzword ahead of the elections. What is your stance as far as freebies is concerned? Do you think it is sustainable in the long term, or do you believe it is something? If all the contracts given to Eknath Shinde's favorite contractors are cancelled, then a welfare state is 100% possible. I would classify it as a welfare state more than a freebie. What is a freebie? Everything of Mumbai that is being given free of cost to Adani is a freebie. तुम्ही आता त्यांचा उल्लेख केला की आपण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या सगळ्या जागा
या व्यतिरिक्त उद्धवजी त्या दिवशी भाषणामध्ये म्हणाले की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या आम्ही रद्द करू. याच मुद्द्यावर आता युतीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे लोक लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करतील जर यांचं सरकार आलं. आमचं नाव भाजप नाहीये. आम्ही सांगितलेलं आहे की लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊ आणि सुरक्षित बहीण देखील आणू. ह्याच भाजपनी स्वतःचे जे काही बलात्कारी लोक आहेत, अनेक लोक ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, मग ते आपटे ते शाळेचे संस्थाचालक असतील किंवा अनेक लोक असतील, त्यांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आमच्या महाराष्ट्रात येऊ दिला नाही. पाठवलाय राष्ट्रपती महोदयांकडे, 4 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि हे सगळं जे भाजपला 1,500 रुपये असेल किंवा 50 रुपयाचं टोल असेल, ते आता गेल्या 2-4 महिन्यांमध्ये आठवलं नाही, तर गेल्या 1 महिन्यात आठवलेलं. आदित्यजी, तुम्ही जे आता म्हणता आहात याच्यावरच एक मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपस्थित केला की एकीकडे तुम्ही म्हणता की ही योजना फिजिबल नाही आहे किंवा कोण म्हणतंय? महाराष्ट्राची जी तिजोरी आहे ती रिकामी करून टाकलेली आहे. मग दुसरीकडे तुम्ही तुमच्या जे जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये वाढीव पैसे देणार ते कुठून आणणार? मला वाटतं फडणवीस साहेबांनी आधी देखील अशा खूप फसव्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. नाशिक दत्तक घेणार होते, अनेक गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या होत्या. वेदांता फॉक्सकॉन पेक्षा मोठं काहीतरी येणार होतं. मला वाटतं त्यांनी स्वतः जी काही ग्रह खात्यात गडबड करून ठेवली आहे त्याच्यावर फोकस करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबका मालिक अदानी आहे, ही त्यांची जी भूमिका आहे ती जरी रद्द केली ती महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला खूप काही मिळेल. ते असं म्हणतात की गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर महाविकास आघाडीचे नेते आहेत, सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्र एक नंबर. मी त्यांच्याबरोबर तुतुमामे करायला इंटरेस्टेड नाही. असतील तर त्यांनी समोरासमोर यावं आणि तेही मुख्यमंत्र्यांनी यावं. पण महत्वाची गोष्ट एकच आहे की आज जे काही मी बोलत आहे हे खरं आहे की नाही, हे सरकारी GR मध्ये आहे की नाही, आणि हे त्यांनी खोडून का नाही काढले जर मी खोटं बोलत असेल तर. जो प्रीमियमचा विषय काढला होता, एका तरी मंत्र्यांनी किंवा नगर विकास मंत्र्यांमध्ये हिंमतही येऊन समोर बोलायला की आम्ही खोटं बोलतो. खोडून काढावं मी जे काही बोलतो ते. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील वारंवार एक मुद्दा उपस्थित केला की आमचं सरकार हे स्थगिती सरकार होतं. मेट्रो असू दे, ज्या सरकारबद्दल ते बोलतात निर्लज्जपणे, त्याच्यात ते 2.5 वर्ष मंत्री होते, नगर विकास खातं होतं. तुम्ही त्यावेळी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये पण म्हटलं होतं अदानी समूहाला जेवढं मुंबईमधून देता येईल तेवढं दिलं जाईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. आता आचारसंहिता लागू झाली, तुम्हाला वाटतं अदानी समूहाला सर्व काही आता घेऊन हे तर दिलेलंच आहे सगळं काही. 7 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन 1 लाख कोटी ह्याच्यातून कमवतील, धारावीतून वेगळं. आमची तर मागणी आहे की PTC ह्या बँड्रा रेक्लेमेशनच्या प्लॉटवर व्हावी. आणि दुसरी मागणी हीच आहे की मुंबईत आपण पाहतो सरकारी कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, जे रिटायर्ड आहेत, ज्यांना घरं पाहिजेत, त्यांना स्थानिक तिकडे आहेत तिथे मिळावे. तिथे नसेल तर धारावीत त्यांनी बांधून द्यावी. आमची तर ही पण मागणी राहिली की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर धारावीत यावं. कारण 300 एकर हा जो हटमेंट्स आणि मायक्रो इंडस्ट्रीजची जागा आहे ती तिकडेच होऊ शकते. आणि अधिकचा जो त्यांनी हे घेतलेला आहे, एरिया घेतलेला आहे, त्याच्यात बनू शकतं सगळं काही. सगळं काही देऊन झालेलं आहे. जेव्हा आचारसंहिता उठेल तेव्हा आमचं सरकार बनलेलं असेल आणि आम्ही सगळं काही रद्द करू. एक मिनिट, एक करतो. पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केलेले आहेत. पण तुम्ही वारंवार हे सांगितलं जातं तर कोर्टात का जात नाही किंवा कोर्टात का जात? कारण आता जाऊ दे, त्या विषयावर मला जास्ती बोलायचं नाही. आता आम्ही पण 2 वर्ष कोर्टात आहोत. काल आचारसंहिता लागलेली आहे. आदित्यजी, ज्यांचे स्वतःचे गृहमंत्री एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेले, त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला सांगू नये. मला वाटतं मी जसं सांगितलं ना, त्यांच्या तुतुमैमेला मी आज इथे बसलोच नाहीये. त्यांचं डिपोर्ट कार्ड हे रेडी आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आज जे मी काही बोलत आहे अदानी समूहाबद्दल ते फार महत्वाचं. आणि तुम्हाला हे परत एकदा सांगतो मी, येत्या 20 दिवसामध्ये जेव्हा निवडणुका आहेत तेव्हा प्रत्येक गोष्टींवर हे वाद करण्याचा प्रयत्न करणार. जातीमध्ये असेल, धर्मामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कारण भाजपची पॉलिसी आहे डिवाइड अँड रूल. आणि एकदा ते झालं की सगळं जे काही जल जंगल जमीन समुद्र पण हे अदानीच्या घशात घालतील. कार्ड पेश किया है महायुति ने और अपने काम गिनाए हैं और उसी आधार पर जनता से वोट मांगे हैं क्या? उनका रिपोर्ट कार्ड नहीं, उनका अभी डिपोर्टेशन का कार्ड तैयार हो गया है. क्योंकि आपको पता है 2-3 चीजें इसमें है. एक तो जनता उनको डिपोर्ट करेगी क्योंकि पिछले 2 साल में जब से उन्होंने सरकार बनाई है, एक तो इलीगल सरकार बनाई है. महाराष्ट्र में उन्होंने सारे जो इंडस्ट्रीज थे, जॉब अपॉर्चुनिटीज थे, उन्होंने डिपोर्ट कर दिए गुजरात को. तो जनता ने अभी एकनाथ शिंदे और भाजपा का डिपोर्ट कार्ड तैयार किया है. चुनाव में दिखाई देगा उनका डिपोर्टेशन. फडणवीस साहब ने बोला कि हमने तो शंखनाद कहा और आप लोग ऐलान कह रहे हैं. तो मुझे लगता है कि यही बातों में फंसे हुए हैं और उनकी जो बातें हैं भाजपा में भी सुनाई देती है क्या, कोई सुनता है क्या, वो उस पर थोड़ा गौर करे या विचार करे. क्योंकि अभी गौर बोलूंगा तो वापस उनको दर्द हो जाएगा. तो मंथन करे, चिंतन करे.
दशहरा रैली के दिन विनोद जी ने कहा था कि अगर सरकार बनेगी तो सारे जो भी नए टेंडर दिए गए हैं उसे रद्द किया जाएगा। आप भी लगातार ये मुद्दे को उठा रहे हैं। महाविकास आघाड़ी के लिए ये जो मुद्दा है ये कितना महत्वपूर्ण रहने वाला, अगर आप हिंदी में तो आगे बता सकें, ये जो अदानी को मुंबई की जगह दी गई है, क्या इसके ऊपर आप लोग चुनाव में ये बहुत बड़ा मुद्दा है? मैं दोहराता हूं क्योंकि ये बात काफी महत्वपूर्ण है, पूरे देश के लिए है, हमारे राज्य के लिए है, हमारे शहर के लिए है। मैंने ये पहले भी कहा था कि जब तक अदानी समूह को, अदानी ग्रुप को जो उनके मन में है वो मिलता नहीं है, जब तक जीआर इशू नहीं होते, तब तक हमारे स्टेट में, हमारे राज्य में आचार संहिता आएगी ही नहीं। और वैसे ही हुआ। अभी तक अगर आपने देखा होगा तो हर एक कैबिनेट के बैठक में बहुत सारे निर्णय ऐसे लिए गए हैं, किसी को कुछ महामंडल बना के दिया है, किसी को कुछ और बना के दिया है, जनता को बनाने की बात चल रही है। लेकिन उसी के कवर में, उसी के शील्ड में अगर आप देखें तो अदानी समूह को बहुत सारी चीजें दी है। धारावी का भूखंड की अगर आप सोचे तो धारावी में 300 एकड़ पे हटमेंट्स है, माइक्रो इंडस्ट्रीज है, उसके अलावा और एरिया दिया गया है, तो पूरा धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट जो है वो लगभग 540 एकड़ में बैठ जाता है। उसके बियॉन्ड जब टेंडर बना, उसके बियॉन्ड इंसेंटिव्स तो दिए गए, जैसे कि एफएसआई का इंसेंटिव हो, टीडीआर का इंसेंटिव हो, प्रीमियम का इंसेंटिव हो, बीएमसी जो प्रीमियम माफ करिए 5000 करोड़ का वो इंसेंटिव हो। लेकिन अभी जो अदानी समूह मांग रहा है वो अबव एंड बियॉन्ड टेंडर है। उसमें अगर आप देखें तो कुर्ला में 21 एकड़ मांगे है, वो दे दिया है। मुलुंड हो, भांडुप हो, कांजूर हो, उसमें 255 एकड़ मांगे है, वो दे दिया है। मड आइलैंड में 140 एकड़ दे दिया है। देवनार में 124 एकड़ जो सबजुडिस है, जो मामला कलेक्टर और बीएमसी का डिस्प्यूट है, वो भी बिना पूछे दे दिया है। यानी अगर आप देखें तो इसमें भाजपा हो, एकनाथ शिंदे हो, उनकी भूमिका एक ही है, सबका मालिक अदानी। साईं बाबा कहते थे सबका मालिक एक है, वैसे ही बीजेपी और एकनाथ शिंदे जो कभी कभी साईं बाबा का विरोध करते हैं, किसी राज्य में विरोध किया भाजपा ने, उन्होंने कहा है कि सबका मालिक अदानी है। धारावी के 540 एकड़ और ये जो अन्य मुंबई के 540 एकड़ अगर आप एक साथ करें तो 1080 एकड़, इतनी सारी जगह फ्री ऑफ कॉस्ट अदानी को दे दिए। क्यों? ताकि धारावी में रीडेवलपमेंट हो। और उसी धारावी में लगभग 1.5 लाख फैमिलीज को ये इनएलिजिबल ठहराएंगे, उनको घर नहीं देंगे, उनको बाहर किसी दूसरे, एक तो हाउसिंग में जाओ या फिर हम जो बना रहे हैं वहां रेंटल पे आओ या फिर वहां कंस्ट्रक्शन कॉस्ट पे खरीदो। अच्छा, बात ये होती है कि 540 एकड़ जो धारावी की सेवा दिए है, अलग दिए है, उस 540 एकड़ में लगभग 7 लाख स्क्वायर फुट इतना कंस्ट्रक्शन हो सकता है और उसी से 1 लाख करोड़ तक ये पैसे कमा सकते हैं। कोई पैसे कमाए, कोई बड़ा हो जाए, कोई दुनिया में सबसे अमीर बन जाए, कोई कुछ भी तरक्की करे, कोई हमें दिक्कत नहीं है, लेकिन मुंबई को लूट के नहीं होना चाहिए और इसे हमारा विरोध है। हम यही बात कहना चाहते हैं कि जब हमारी सरकार बनेगी 1 महीने में, तो ये सारे जो इंसेंटिव्स अबव एंड बियॉन्ड टेंडर है वो तो हम कैंसिल करेंगे। मात्र ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांना 10% रक्कम देखील दिली जाते। ज्यावेळी रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा ज्यावेळी आपण ऍडव्हान्स मोबिलायझेशन, आपल्याला आठवत असेल मी जो 16,000 कोटीचा टेंडर बद्दल बोललो, त्यांना कोर्टात एमएमआरडी ला मान्य करायला लागलं आणि 20 दिवसाचे 60 दिवस करायला लागले। दुसरा कॉन्ट्रॅक्ट जो दिला त्यांनी सेंट लुशिया मधली बँक, जरा माहिती त्या बँकला आरबीआय ची मान्यता प्राप्त आहे का? पण हे आपले जनतेचे पैसे भलत्या बँकेच्या गॅरंटीवर त्यांनी देऊन ठेवलेत। हेच मी सांगतोय की आमचं सरकार आल्यानंतर एमएमआरडी असो, बीएमसी असो, पीएमआरडी असो, नाशिक असो, नागपूर असो, सगळीकडे आम्ही सखोल चौकशी करू आणि जो कोणी दोषी असेल त्याला आम्ही आत टाकू। आपकी सरकार थी तब कई ऐसे प्रोजेक्ट जिसको आपकी तरफ से मंजूरी नहीं मिली थी, जिसके बाद हमने सारी चीजों को गुजरात शिफ्ट किया है और उनका ये भी कहना है कि यहाँ पर मुंबई में जितना भी विकास हुआ है वो हमारी सरकार ने किया है, विकास की हमारी सरकार से लूटने का काम किया है। तो इस सरकार को भी हमारी मान्यता नहीं है, तो क्या ये सरकार भी गुजरात शिफ्ट कर देंगे ये लोग? निर्णय घेतलेला आहे, परंतु त्या कंपन्या माहिती येते अजून माहिती येते, ते पण आपण एक्सपोज करू। जिसमें ये पता चला है कि लाड़की बहन योजना के लिए महाराष्ट्र सरकार ने 200 करोड़ से ज्यादा का खर्चा किया है। इसको पब्लिसिटी और बिल्कुल, अगर यही पैसा बचाते और लाड़की बहन को देते तो बढ़त तो उसमें हो जाती थी। वो महाझूठी है, महायुति नहीं है। लाड़की बहन और मुंबई में जो टोल माफ किया गया है, इसका जवाब आप लोगों के पास नहीं है, इस वजह से आप लोगों पे हमला। और हमारे पास, हम तो ये बहुत ही लाजवाब काम करते आए, क्योंकि ये इसका जवाब किसके पास है? फिर अदानी का जो घोटाला हुआ है, मुंबई की जो लूट हुई है, महाराष्ट्र की जो लूट हुई है, उसका जवाब किसके पास है? और अगर जवाब ही चाहिए तो आज भी मैं पूछता हूँ इलीगल सीएम से, चलो बैठो
यहाँ मातोश्री में तो आ नहीं सकते वो, लेकिन जहां बुलाए चलो कहीं रास्ते पे बैठ जाते, हाईवे पे बैठ जाते, टोल नाके के ऊपर बैठ जाते और बहस करते। ये भी कह रहे हैं कि आप अडानी पे रोज हमला करते हैं, लेकिन आपके इंडिया गाड़ी में नहीं, उनका तो मानना एक ही है ना, सबका मालिक अदानी है, तो ऐसे पार्टनर्स हैं जो उनके साथ महायुतीचं सरकार स्थापन करताना आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टींचा त्याग केला. आमच्याकडे जास्त आमदार असून देखील आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं. तर आता या विधानसभेला तुम्ही समजूतदारपणा दाखवा असं अमित शहा मुख्यमंत्र्यांना काय पैसे. मला वाटतं हे त्यांचा अंतर्गत वाद आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण, कारण काही काही लोक लाडकी बहीणच्या समोर मुख्यमंत्री पण हल्ली लावत नाहीत, तर एकमेकांचे ते खरोखर लाडके आहेत का? आणि आता एवढी भांडण आहेत, तुम्ही बघा नंतर किती भांडण होती. ठीक आहे, मला वाटतं एक महत्वाचं परत एकदा मी सगळ्यांना हेच सांगतो की आपण पण हे जी काही लूट होते मुंबईची, त्रयस्थपणे विचार करावा, अभ्यास करावा, आणि खरोखर मुंबईकर म्हणून तुम्हाला, महाराष्ट्र म्हणून जे काही होतंय, या देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला जे काही होतंय ते पटतंय का, ह्याच्यावर आपण विचार करावा. आदित्य, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही हा जो अदानीचा मुद्दा घेतलेला आहे त्याच्या जर विरुद्ध बघितलं तर वर्सेस बघितलं तर देश लाडकी बहीण किंवा टोल मुक्त मुंबई आणि असे भरपूर पॉप्युलर न्यूज आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की किती रेझोनेट होईल? कारण मला वाटतं आपल्याला माहिती आहे टोलचा तर आता मागे निर्णय होणारच, आम्ही रद्द करणार म्हणजे फिरवणार नाही, जसं आहे तसं आहे, बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट, लाडकी बहीणला आम्ही वाढीव देऊ, जो खर्च यांनी सगळा ऍडव्हर्टाईज मध्ये केलाय, स्वतःचा चेहरा सगळीकडे पेश करण्यात केलेला आहे, तिथून असेल, यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहे, तिथून पैसा वळवता येईल. इथे आपण पाहतोय ही जी लूट चालली आहे, ही काही महिलांना 1,500 रुपये देण्यासाठी नाही चालली, ही काही टोल माफ केली म्हणून नाही चालली. ही लूट जी आहे, जे बँका हे रिकामं करतात, जे तिजोरे रिकामं करतायत, ती एवढ्यासाठीच चालली आहे कारण ह्यांचे जे आवडते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या खिशात पैसे जावे, ज्याच्यातून ह्यांचे खोके भरतात. ह्यांची लूट एवढ्यासाठीच चालली की ह्यांचे जे मालक आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदेचे अदानी, त्यांच्या खिशात पैसे जावे, त्याच्यामुळे ह्यांना पैसे मिळतात. कदाचित ही सगळी जागा घेऊन उद्या अदानी समूहाने मॉर्गेज केली कुठच्या तरी जागतिक लोनच्या विरुद्ध, तर शक्यता आहे, काही होऊ शकतं. तर मुद्दा हा आहे की आपण आपल्या मुंबईची जमीन कितपत सोडायची, आणि ह्या काही ज्या काही स्कीम्स असतात, काही काही स्कीम्स ह्या निरंतर चालू राहतात. मग लाडकी बहीण असेल, टोल माफी असेल, ह्या चालू राहणार. पण हे सगळं त्यांना आत्ता का आठवलं? 2 वर्षापासून सरकार आहे ना, मग टोल माफी आधी का नाही केली? 2 वर्षापासून सरकार आहे ना, मग लाडकी बहीण तेव्हा का नाही दिली? 15 लाख देणार होते, ते 1500 बद्दल आले, बोलायला लागलेत, आणि असं बोलतायत जसं काही उपकार करतायत. मिळाले पैसे, मिळाले, काय करणार? त्याच्यातून तुम्ही विचार करा, आज जी महागाई आहे त्याच्या विरुद्ध किती पैसे मिळतात. टोलमाफीविषयी निवेदन देताना त्यांनी म्हटलं होतं की 2027 पर्यंत टोलमाफी देणं शक्य नाही कारण की आर्थिक बोजा जास्त आहे. आता तुम्ही त्यांचेच स्टेटमेंट आमच्यात असताना आणि त्यांच्यात गेल्यानंतर हे किती पात्री नाटक होऊ शकेल हे तुम्ही ठरवा. तुमचं सरकार व्हाईट पेपर फायनान्सेसवर